ते मम्मीला अशी आवड आहे आर्ट वगैरेची, आर्टिस्ट वगैरेची. तर ती असं होतं की मी डायमंड वर्क करणार घरच्या मूर्तीला गणपतीच्या गावचं. मग तिने डायमंड वगैरे घेतले सगळे. मग तिने व्यवस्थित केलं आणि ती अशी झाली की गावात पहिल्यांदा डायमंड वर्क मूर्ती झाली. आईनेच केली. म्हणजे तेव्हा गावात पण डायमंड वर्कला सुरुवात आईपासूनच चालू झाली शेती. म्हणजे प्रोसेस वाईज बघायला गेलं तर डिपेंड करते की मूर्ती किती मोठी आहे, मूर्तीचा बॉडी कलर आणि म्हणजे वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये पण मूर्ती असतात. कृष्णा रूपात आहे, लाईक त्याचे स्किन टोन वगैरे पण असतं. तर मग बॉडी कलर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. तर त्या हिशोबाने पण एक थोडं बघावं लागतं की डायमंड आपण कसं भरतो. तर सगळे पण आपण डायमंडमध्ये पण करण्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत आपल्याकडे. आपण फक्त मुकुट वर्क, वेल्वेट वर्क आहे. म्हणजे वेल्वेटचं हे यूज करून आपण डायमंड्स त्याच्यावरती स्टिक करून आपण हे करतो. ती कला दिली ती मी आईकडनं घेतली आणि ती देवाने मला दिली. जे आहे ते आई आणि देव वडील असं वाटतं. म्हणजे लाईक खूप आवड तर खूपच आहे या गोष्टीमध्ये. म्हणजे मला बरेच वर्ष 5 वर्ष तरी मी करतोच डायमंड. म्हणून तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का, माझे वडील आधी सगळी पेंटिंग वगैरे करायचे आणि त्यांच्या मागे मी उभा राहायचो. ते ॲक्च्युली मला ते गन द्यायचे, कलर पेंटिंग करून झाला एक शेड मारून झाला की ते मला गन द्यायचे की हे गन धुऊ. तर मला त्या गोष्टीचा खूप कंटाळा यायचा की काय सारखं सारखं मला गन धुवायला देतं, मला मारायला कधी देणार, कलर मारायला कधी देणार, फक्त गन धुऊ फक्त गन धुऊ. तर मी गन धुवत राहायचो. मग असंच त्यांच्या मागे राहून राहून 4-5 वर्ष त्यांच्या मागे होतो, कुठला शेड कुठे मारतायत हे ते गन धुऊ. तर सारखं मला उठवायचे गन धुवायला, तर मी गन धुवत राहायचो. तर असंच एकदा ते शेडिंग करता करता त्यांना थोडेसे चक्करसारखे आले आणि ते बसले एका जागेवर. तर मी ती गन घेतली, मी बोललो मारू का, बोलते हा मारा ना. तिथून मी सुरुवात केली. तेव्हा मला कळलं की ते गन साफ करायला द्यायची नाही मला, ती गन माझ्या हातात बसली पाहिजे. त्यामुळे ती गन माझ्या हातात द्यायचे आणि तेव्हापासून मी जी सुरुवात केली मग ते बसून होते. मला फक्त गाईड करायचे मागून, हा इथे कलर मारतो तिकडे कलर मार, आणि मी ती सुरुवात केली. ते आतापर्यंत पुढे चालू ठेवलं आहे. कसं आहे माहिती आहे का, ह्या फील्डमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस, जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल तेवढे तुमचे ब्रशचे स्ट्रोक्स म्हणा, गनचे स्ट्रोक्स म्हणा, हे ॲट अ टाईम आले पाहिजे. त्यासाठी पूर्ण प्रॅक्टिस लागेल तुम्हाला. तर ती प्रॅक्टिस जेवढी तुम्ही कराल तेवढं तुमचं परफेक्ट येणार. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तेवढा टाईम द्यायला लागतो. पेंटिंग कामामध्ये जेवढा तुम्ही टाईम द्याल तेवढा इंटरेस्ट तुम्हाला वाढत जाणार आणि तेवढं ते अजून उठून दिसणार पेंटिंग.